गरमागरम डब्यासाठी कांद्याची पात बनवली आहे मी. पण शेतात गरम भाकरी आणि कांद्याची पात खायला मजा येते. तर चला बघू कशी करायची. त्याच्यासाठी कांदा बारीक चिरला आहे, लसूण बारीक चिरला आहे, रात्रीची डाळ भिजत घातली होती हरभऱ्याची, आणि कांद्याच्या पातीचा कांदा आणि कांद्याची पात एवढं सामान लागते. आता आपण करायला घेऊयात. त्याच्यासाठी तेल गरम केलेलं आहे पातेल्यामध्ये. लसूण परतून घ्यायचा छान लाल होईपर्यंत. व्यवस्थित तो परतला की आपण मग जो बारीक केलेला कांदा होता ना तो घालूया त्याच्यामध्ये. सर्व घालून घेऊ आणि ते दोन्ही पण व्यवस्थित परतून घेऊ. परतल्यावर त्याच्यामध्ये हळद आणि घरचा मसाला टाकून घ्यायचा आणि त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित. मग आपण त्याच्यामध्ये आता हरभऱ्याची डाळ जी भिजवली होती ती घालणार आहे. सर्वात आधी डाळ घालून घ्यायची आणि ती शिजवून घ्यायची अर्धवट, कारण कांद्याची पात शिजायला वेळ नाही लागत पण डाळ शिजायला वेळ लागतो. मग सर्व डाळ घालून घेतलेली आहे मी आता. आणि आता ते काय करूयात, व्यवस्थित आपण हलवून घेऊया त्याच्यामध्ये छान. मग सगळा जो मसाला आहे तो ह्याला व्यवस्थित लागेल डाळीला. तर व्यवस्थित हलवल्यानंतर ती अशी शिजणार नाही, थोडंसं पाणी टाकायची गरज आहे. मग पाणी टाकूयात आपण त्याच्यामध्ये. परत व्यवस्थित हलवून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये किंचित आपण मीठ घालूयात. मिठामुळे त्या डाळीला शिजायलाही वेळ लागतो आणि चव येते. आता ताटामध्ये पाणी ठेवून वाफेवरती चटकन भाजी शिजेल. वाफ काढून घेऊ. शिजली आहे डाळ अर्धवट. आता आपण हे जे कांद्याची पात आणि बारीक चिरलेला त्याचाच कांदा आहे तो घालून सर्व मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ आणि परत ताटात पाणी ठेवून वाफ काढून घेऊ. मध्ये मध्ये 2-3दा हलवून घ्यायची भाजी. झालेली आहे भाजी. आता शेंगदाण्याचा जाडसर कूट असतं ते कूट घालायचं आणि हलवून घ्यायची. भाजी तयार आहे डब्यासाठी सकाळच्या.